नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, डेली लाईव्ह रेकॉर्डेड आपलं चालूच आहे. ठीक आहे. पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक. मित्रांनो, PYQ प्रश्न म्हणजे सातत्यानं आलेले प्रश्न. PYQ प्रश्न जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपल्याला एक अंदाजा येऊन जाते की नेमके प्रश्न कोण्या लेवलचे आहेत किंवा प्रश्न रिपीट आहेत हे पण आपल्याला माहित होते. म्हणून आपण चॅलेंज घेतले की डेली रेकॉर्डेड व्हिडिओ एक तरी पडणार. जास्तीत जास्त किती पडते ते माहित नाही, पण कमीत कमी एक पडणार. अतिशय महत्वाचे प्रश्न, कमी टाइम, जास्त प्रश्न सॉल्व. मित्रांनो, समोर तुमचा पहिला प्रश्न आहे, दोन किंवा अधिक शब्द म्हणतंय अथवा दोन किंवा अधिक काय म्हणतंय, वाक्य म्हणतंय. मित्रांनो, ठीक आहे, यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश म्हणतात. मित्रांनो, उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उभयान्वयी अव्ययांचं कार्य दोन शब्द जोडायचे किंवा दोन वाक्य जोडायचे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणलं आई व बाबा, मग आई एक शब्द आहे आणि बाबा एक शब्द आहे, जोरडाय व न व उभयान्वयी अव्यय दोन शब्द जोडते. पण मी तुम्हाला म्हणलं आई किंवा वाक्य बदलता, मी तुम्हाला म्हणलं रमेश शाळेत जातो पण अभ्यास करत नाही. ठीक आहे मित्रांनो, रमेश शाळेत जातो हे एक वाक्य, अभ्यास करत नाही हे एक वाक्य, जोडे कोणी पण, आणि पण हे उभयान्वयी अव्यय. म्हणजेच मित्रांनो, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अव्ययांना काय म्हणतात, उभयान्वयी अव्यय. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण जाती डॅश डॅश आहेत. ऑप्शन नंबर 2 8 आहे. शब्दांच्या जाती किती येतात? 8. सोपा प्रश्न आहे. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो या वाक्यातील कुंभकर्ण हे वाक्यात आहे, इथं मुळात नाही. वाक्यात कोणते नाम आहे? कुंभकर्ण खाली अंडरलाईन आहे. ठीक आहे, अंडरलाईन आहे कुंभकर्ण खाली, म्हणते सांगा नाम कोणते. मित्रांनो, मुळात ते विशेष नाम आहे, पण वाक्यात त्यानं काम सामान्य नामाचं केलेलं आहे. कारण तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो म्हणजेच काय, एखादा मित्र आहे त्याला असं म्हणायचं की कुंभकर्ण हा झोपाळू माणूस होता, म्हणजेच तुमचा मुलगा झोपाळू मुलगा आहे. झोपाळू मुले अनेक असतात, अनेक म्हणलं की सामान्य नाम असते. विशेष नाम होण्यासाठी केवळ एकच राहावं लागते. विशेष नाम होणं सोपं नाही. सामान्य नाम किती बी आहेत, पण किंमत कधी विशेष नामाची. म्हणून इथं ते सामान्य नाम म्हणून आलेले, मुळात विशेष नाम आहे पण वाक्यात सामान्य नाम आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. मित्रांनो, दर्शक सर्वनाम म्हणतंय, होणार नाही. संबंधी सर्वनाम होणार नाही. प्रश्नार्थक सर्वनाम होणार नाही. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. आम्ही, मीचा अनेकवचन आम्ही होते, आणि मी आणि आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. मी एकवचन आणि आम्ही अनेकवचन. ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला म्हणतात, काय म्हणतात? क्रियापद. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? भाववाचक नाम. पणा प्रत्यय लागला, यत्व पण, पणा, ताई, गिरी किंवा आई हे प्रत्यय लागले की भाववाचक नाम बनते. सुधा आणि राधा खेळत होत्या या वाक्यातील आणि या शब्दांची जात ओळखा. साधाच विषय मित्रांनो, उभयान्वयी अव्यय येते. जोडे काय? सुधा आणि राधा दोन नाम जोडेत त्यांना. ठीक आहे, दोन शब्द जोडेत. दोन शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्द जातींना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, जोडे कोणी? परीनं. या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. मित्रांनो, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय येते. पण, परंतु, परी, किंतु, तरी, बाकी हे कोण येतं? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. किंवा अथवा वा आणि की
ही डॅश डॅश आहेत, समुच्चय बोधक आहेत, होणार नाही. गौणत्व सूचक आहेत, होणार नाही. विकल्प बोधक आहेत, 100% होईल. किंवा अथवा वा की ही कोण येतं? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आहेत मित्रांनो. ठीक आहे, पहिल्या पर्यायाला विकल्प दाखवतात. ठीक आहे. श्रीमंती, त्यानंतर शांतता, सौंदर्य, शहर या 4 शब्दातील सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. शहर, शहरासारखे शहर अनेक आहेत म्हणून शहर सामान्य नाम आहे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर श्रीमंती, शांतता आणि सौंदर्य ही भाववाचक नाम आहेत मित्रांनो. तू त्या राजपुत्राला वरला अंडरलाईन आहे मित्रांनो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा, म्हणजे वरची जात ओळखा म्हणाले. तर मित्रांनो, वर हे तिथे क्रियापद आहे. तू त्या राजपुत्राला वर म्हणते. वर म्हणजेच काय? आशीर्वाद देणे. ठीक आहे, म्हणजे वर इथं कोण म्हणून आलेलं आहे? क्रियापद म्हणून आलेलं आहे मित्रांनो. वारंवार हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? वारंवार. स्थलवाचक आहे, होणार नाही. आवृत्ती दर्शक आहे, 100% बरोबर. तो वारंवार तेच बोलत होता. ठीक आहे, केव्हा बोलत होता? तेच बोलत होता वारंवार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणलं, तो वारंवार मला बोलला. ठीक आहे, आणि मग वारंवार काय करते मित्रांनो? आवृत्ती दर्शवते. काय दर्शवते? आवृत्ती दर्शवते. म्हणून आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय येते मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच काय? वारंवार म्हणजे काय? किती वेळा बोलत होता? वारंवार, सारखं तेच 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 तेच. म्हणजेच काय दर्शवायला? आवृत्ती, आणि म्हणून त्याला आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. हा, ही, हे सर्वनामाचे प्रकार आहेत. हा, ही आणि हे सर्वनामाचे प्रकार आहेत. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, सामान्य सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम. मित्रांनो, मुळात ते दर्शक सर्वनाम आहेत. तो, ती, ते आणि हा, ही, हे दर्शक सर्वनाम आहेत. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर. नागपुरी, नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. विशेषण ओळखा. ठीक आहे, नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. नाम साधित आहे, अव्यय साधित आहे, सर्वनाम साधित आहे का धातू साधित आहे? अव्यय साधित भी नाही, सार्वनामिक पण नाही आणि धातू साधित पण नाही. मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे नाम साधित. नामापासून बनलेलं विशेषण म्हणून नाम साधित विशेषण. मित्रांनो, लक्षात ठेवायचंय, नागपुरी हे नागपूर या विशेषणापासून बनलेले, नागपूर या नामापासून बनलेले. नागपूर मुळात नाम आहे आणि नागपूर या नामापासून नागपुरी हे विशेषण बनलंय, म्हणून त्याला आपण नामसाधित विशेषण असं म्हणतो. ठीक आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाच्या ऐवजी म्हणतोय मित्रांनो. सरळ सरळ आहे, सर्वनाम. आपण नामाच्या ऐवजी ज्याला वापरतो त्याला काय म्हणतात? सर्वनाम. ठीक आहे. रमेश शाळेत जातो, तो आता खूप अभ्यास करतो, मग रमेशच्या ऐवजी तो वापरले, ते सर्वनाम आहे. शाबास, शाबास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे? ठीक आहे, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण. ठीक आहे, तर मित्रांनो, शाबास हे केवल प्रयोगी अव्यय. ठीक आहे, शाबास आपण म्हणतो शाबास, चांगले गुण मिळवलेस, प्रशंसा दर्शक आहे, प्रशंसा केलेली. शब्दांच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. अविकारी याच्यावर लक्षात ठेवायचंय, नसलेली विचारले. विशेषण हे विकारी आहे. क्रियाविशेषण बघूता. ठीक आहे, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. बघा, लक्षात घ्या, उभयान्वयी अव्यय ही अविकारी आहे, इथं होणार नाही. शब्दयोगी अव्यय अविकारी आहे, क्रियाविशेषण अव्यय अविकारी आहे. त्याने काय विचारले? अविकारी नसलेली विशेषण. ऑप्शन नंबर 1 बरोबर. विशेषण ही जात कशी मित्रांनो? विकारी आहे. शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? शब्दाच्या रूपात म्हणतंय, बदल कशामुळे होऊ शकतो? लिंग, वचन, विभक्ती यापैकी सर्व. ऑप्शन नंबर 4 बरोबर. लिंग, वचन, विभक्ती हे विकार आहेत आणि या तिघांमुळे बी शब्दाच्या रूपात बदल होऊ शकतो, म्हणून वरील पैकी सर्व.
खारट या शब्दाची जात ओळखा. कोणती? खारट या शब्दाची जात. साधा प्रश्न आहे. विशेषण काय? खारट. पाणी म्हणलं मी, पाणी. मित्रांनो पाणी हे नाम आहे. कसं आहे? पाणी. खारट. खारट शब्दानं पाणी या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण, आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. विशेषण आहे ते. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाशील कोणते? ठीक आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. ठीक आहे. घडावा क्रियापद. ठीक आहे. घड मूळ धातू. केव्हा घडावा? सदा सर्वदा. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. केव्हाचं उत्तर क्रियाशील असते. सदा सर्वदा योग तुझा घडावा. केव्हा घडावा? सदा सर्वदा. आणि मग केव्हाच उत्तर द्याले म्हणून क्रियाशील आहे. आणि ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. मित्रांनो खूप कमी टायमामध्ये आपण 20 प्रश्न सॉल्व्ह केलेत. प्रश्न अतिशय महत्वाचे. ठीक आहे. PYQ प्रश्न, बार बार येणारे प्रश्न. आणि विषय असा आहे मित्रांनो, जेव्हा आपण बारकाव्याने एक्झाम देतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की किती एका सेकंदाचा आपल्याला फायदा घ्यावा लागतो. आणि म्हणून मित्रांनो यासाठी डेली रेकॉर्डेड व्हिडिओ, लाईव्ह, त्यानंतर आपलं ॲप आहे. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो काही क्वेरी असेल तर 100% इथे नंबर आहे माझा. या नंबरवर तुम्ही प्रश्न किंवा काय असेल तर टाकू शकता. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.